साप्ताहिक कोल्हापूर विशेष व लोकशाहीर द ना गव्हाणकर प्रतिष्ठान आयोजित 14वा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा 24 मे रोजी पार पडला। पुरस्कार सोहळा आनंदराव बहिरजी पाटील, कार्याध्यक्ष भारती विद्यापीठ पुणे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सुरुवातीस वारकरी मंडळाचे भजन व शाहीर युवराज महेकर व सहकारी यांच्या शाहीर गाण्याने झाले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व द ना गव्हाणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री गाडे, सभापती पंचायत समिती आजरा। कार्यक्रमास विशेष उपस्थिती शिरीष देसाई, सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर, सुधीर देसाई, सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर, अनिरुद्ध रेडेकर, सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर, यशोदा पवार, उपसभापती पंचायत समिती आजरा, त्याचबरोबर प्रदीप तुप्पट, उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग, सुजित लोखंडे, उद्योजक उत्तूर हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना भैरू सावंत यांनी केली असून सूत्रसंचालन VR पालेकर व कार्यक्रमाच्या शेवटी आभार सुशांत सावंत यांनी केले। पुरस्कारार्थी व पुरस्कार पुढीलप्रमाणे: प्रदीप महादेव दुप्पट जीवनगौरव पुरस्कार, रवींद्र बलराम साळुंखे कोल्हापूर भूषण पुरस्कार, आसावरी पांडुरंग पाटील आदर्श महिला कर्मचारी पुरस्कार, विठ्ठल भजनी मंडळ चांदेकरवाडी सद्गुरू भक्ती पुरस्कार, तानाजी दत्तू पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, अमरशे बाबूराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, शाहीर युवराज महिपती महेकर आणि पार्टी पालकरवाडी लोकशाहीर द ना गव्हाणकर पुरस्कार, तानाजी गोपाळ पणपळ आदर्श शिक्षक पुरस्कार, प्राजक्ता पांडुरंग धुरी आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार, रवींद्र मारुती कांबळे समाजभूषण पुरस्कार, आनंदा शेवाळे समाजरत्न पुरस्कार, विजय राजाराम पाटील आदर्श पत्रकार पुरस्कार, श्रद्धा श्रीकांत पाटील आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार, महादेव विष्णू पवार देश सेवा पुरस्कार, महादेव बंडू पाटील आदर्श पत्रकार पुरस्कार, सुमन लक्ष्मण कुंभार आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार, दत्तात्रय जानबा जाधव समाजसेवक पुरस्कार, राज स्पोर्ट्स भादवन आदर्श मंडळ पुरस्कार।
प्रेरणेनं ते लोकशाही लिखित दिग्दर्शक होते. एवढंच नाही पण संयुक्त महाराष्ट्राच्या गडामध्ये मोठे योगदान दिले आहे असे प्रसिद्ध लोकशाही जना गवाणकर यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, दीप ज्योति परब्रह्म, दीप ज्योति जनार्दन, दीप ज्योति परब्रह्म, दीप ज्योति जनार्दन, दीप हरण तुमे पाप, दीप हरण तुमे पाप, दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति नमोस्तुते. या दीपाच्या प्रकाशात प्रत्येकाच्या मनात शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर रयतमध्ये भाऊराव पाटलांच्या संस्थेत काम करत होतो आणि तिथं मला असं जाणवलं की गणित आणि इंग्रजी सोडून मुलांना SSCच्या परीक्षेला बसता येतं. तर आपली गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं ही सगळी इंग्रजी सोडायची, गणित सोडायचे आणि SSC पास व्हायचे. त्याला काही किंमत नव्हती त्या SSCला. सालाबादप्रमाणे लोकशाहीर द ना गवाणकर पुरस्कार कोल्हापूर साप्ताहिक कोल्हापूर विशेष आणि लोकशाहीर द ना गवाणकर पुरस्कार यांच्या वतीने साजरा होत असतो. गेली 15 वर्ष आम्ही हा पुरस्कार साजरा करत असतो, पण कोरोनाच्या काळात आम्हाला करता आला नाही म्हणून हे 14 वर्ष पुरस्कार साजरा करण्याचं येत आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही गेली 2 वर्ष आनंदरावदादा पाटील यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला ती काही संधी मिळाली नाही. दादासो पाटील यांच्या सहकार्यानं आनंदराव पाटील साहेब आम्हाला लाभले आणि तुमचं आमचं नशीब चांगलं आहे की एका चांगल्या माणसाच्या हस्ते पुरस्कार आपल्याला मिळतो आणि कार्यक्रमाची शोभा वाढते. कार्याध्यक्ष ज्यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं अमूल्य असं योगदान दिलं, मार्गदर्शक आनंदा भैरजी पाटील साहेब, त्याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य माननीय देसाई साहेब, रेडेकर साहेब, सभापती मॅडम, उपसभापती मॅडम, त्याबरोबरच आजऱ्याचे लोकप्रिय नायब तहसीलदार चोते साहेब, तसेच सर्व जे पुरस्कार प्राप्त जे सन्माननीय आहेत आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी, या सर्वांना मी नमस्कार करतो. माझं नाव प्रदीप तुपट, मी किनेगावचा रहिवासी आहे आणि 2-3 वर्षापूर्वी माझी MPSCतून उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झाली. तसं या कार्यक्रमात येण्याचा योग हा सुशांत जो माझा क्लासमेट आहे, जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत, त्याबरोबर या कोल्हापूर विशेष साप्ताहिकाचे संपादक आहेत सावंत सर, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या मार्फत या कार्यक्रमात येण्याचा योग मला आला. त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आणि सुशांतचे आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम एक आगळा वेगळा आणि एक विशेष म्हणता येईल, कारण का समाजातले जे सगळ्या प्रकारचे घटक आहेत किंवा सगळ्या प्रकारचे ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप हे करण्याचं काम हे आयोजकांच्या माध्यमातून होत आहे. आणि हे जे साप्ताहिक आहे कोल्हापूर विशेष, त्याचं सुद्धा काम मोठं आहे. त्याबरोबर जे काय प्रतिष्ठान आहे विशेष, त्याचं सुद्धा काम मोठं आहे. त्याबरोबर जे काय प्रतिष्ठान आहे लोकशाहीर द ना गवाणकर, योगायोग असा की 2-3 वर्षापूर्वी जेव्हा मी MPSCची तयारी करत होतो, त्यावेळी मी पहिल्यांदा नाव ऐकलं किंवा वाचनात आलं. त्याआधी हे नाव माहिती नव्हतं किंवा नुसतं ऐकलं असेल, पण त्याबद्दल इतकी जास्त विशेष माहिती नव्हती. पण आज मी भाग्य माझे समजतो की त्या या महान व्यक्तिमत्वाच्या नावानं जे प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येण्याची संधी आणि त्यांच्या नावानं असलेला पुरस्कार मला मिळतोय. कारण का जेव्हा मी मुलाखतीसाठी MPSCचा प्रयत्न करत होतो किंवा जेव्हा तयारी करत होतो, त्यावेळी हे नाव पहिल्यांदा मी वाचलं आणि तेव्हा कळालं की या नावाची महती किती मोठी आहे, त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे. दुर्दैवानं आपल्या तालुक्यामध्ये असं किंवा आपल्या भागामध्ये इतकं त्यांचं नाव आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. पण जेव्हा मी पूर्ण त्यांची माहिती घेतली, तेव्हा कळालं की आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असेल किंवा शाहीर अमर शेख, इतकी मोठी नावं, अगदी देश स्तरावरही प्रसिद्ध नाव आहे, त्यांच्या तोडीचं कर्तृत्व ह्या लोकशाहीर द ना गवाणकर यांचं आहे. आणि ते आपल्या तालुक्यातले आहे. हे वाचून इतका आम्हाला अभिमान वाटलेला होता. आणि योगायोगानं आम्हाला परीक्षेमध्ये त्यांच्या नावाचं जे कलापदक आहे
त्यांनी जे स्थापन केलं त्यांचं योगदान आहे, त्यांच्या नावावर सुद्धा हा प्रश्न आम्हाला MPSCच्या परीक्षेला विचारला होता. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ज्या परीक्षेमधून डेप्युटी कलेक्टर असतील, DYSP असतील किंवा शिक्षणाधिकारी BDO इतकी महत्त्वाची पदं भरली जातात, त्या परीक्षेला या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा कुठकर उल्लेख किंवा त्याच्या नावाचा प्रश्न सर आला, म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. नमस्कार. साप्ताहिक कोल्हापूर विशेष आणि लोकशाही द ना गवाणकर प्रतिष्ठान उत्तूर आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या या दिमागदार कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करताना मला खूप अत्यंत आनंद होत आहे. आजचा हा 14वा पुरस्कार सोहळा म्हणजे साहित्य, समाजकार्य, शिक्षण, पत्रकारिता आणि विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सर्व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा आहे. आज कार्यक्रमासाठी उपस्थित लाभलेले माननीय श्री आनंदराव बहिर्जी पाटील साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विकास कोलते साहेब, नायब तहसीलदार आजरा यांचे मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तसेच विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री श्रीदेसाई साहेब, अनिरुद्ध रेडेकर साहेब, यशोदा पवार मॅडम, प्रदीप महादेव तुपट साहेब, सुजित लोखंडे साहेब, सुधीर देसाई साहेब, जयश्री गजानन गाडे मॅडम, तसेच विकास चोटे, शिवलिंगाना सन्ने साहेब, तसेच प्रसिद्ध लेखिका व नियोजिका सौ डॉक्टर पूजा सामंत मॅडम आणि माननीय श्री दत्तात्रय जाधव साहेब यांचेही मी हार्दिक स्वागत करतो. या